स्वच्छ पनवेल सुंदर पनवेल या ध्येयानुसार पनवेल शहरात नगरपालिकेच्या वतीने व युतीमार्फत अनेक विकास कामे राबविण्यात आली आहेत। बुधवारी वार्ड क्रमांक 11 मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। त्याची पाहणी शेका पक्षाचे शहर सचिव नितीन पाटील यांनी केली। स्वच्छ पनवेल सुंदर पनवेलचे जे स्वप्न पनवेलवासियांनी पाहिले आहे ते पूर्ण करण्यासाठी युतीच्या मार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। बुधवारी वॉर्ड क्रमांक 11 मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती। यावेळी स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी शेका पक्षाचे शहर सचिव नितीन पाटील, वार्ड क्रमांक 11 चे सचिव चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी विनायक सोसायटी, श्री रुक्मिणी सहनिवास तसेच गुरुवाटिका आदी परिसरातील स्वच्छता करण्यात आली। स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार श्री रुक्मिणी सहनिवास या सोसायटीतील तसेच श्री विनायक सोसायटीतील तसेच प्रांत ऑफिस सोसायटीतील तेजस अपार्टमेंट, गुरुवाटिका अपार्टमेंट या सोसायट्यांच्या मागणीनुसार भाई नितीन पाटील यांच्या सौजन्याने गटर साफ करणं, गटर साफ आणि रस्त्यावरील गवत आणि रस्त्यावरील सगळी म्हणजे घाण व्यवस्थित साफ करणं हे नितीन पाटील यांच्या सौजन्याने पूर्ण केलं। भाई नितीन पाटील हे नेहमी अशा कामात अग्रेसर असतात। ते त्यांच्या स्वतःच्या मशिनरी जे काय डंपर्स किंवा काय असे असेल ते स्वतःच्या मोफत खर्चाने त्याला करत असतात। त्यांचे आम्ही आभारी आहोत। ऐन दिवाळीत पेढे, बर्फी, मावा या दुग्धजन्य पदार्थांची प्रचंड मागणी मिठाई दुकानदारांकडे वाढते। ही मागणी पूर्ण करण्याकरिता अनेक वेळा भेसळयुक्त मावा, निकृष्ट दर्जाचा मावा तसेच सिंथेटिक मावा मिठाई बनवण्यासाठी वापरण्यात येत असल्याच्या घटना सातत्याने उघड होत आहेत। गुजरात व राजस्थान येथून आलेला निकृष्ट दर्जाचा 63 गोणी मावा नुकताच दादर रेल्वे स्टेशनवर अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने पकडला असून या माव्याची किंमत 2.5 लाख रुपये आहे। गणपती उत्सवादरम्यान पनवेल नवीन पनवेल येथेही असाच बनावट मावा पकडण्यात आला होता। त्यामुळे पनवेल नवीन पनवेल परिसरातही निकृष्ट दर्जाचा अथवा सिंथेटिक मावा वापरून काही दुकानातून पेढे, बर्फी बनविण्यात येत आहेत। तेव्हा पेढे, बर्फी किंवा खव्या माव्याचे पदार्थ खरेदी करताना सावधगिरी बाळगा, कारण यामुळे कॅन्सर तसेच अनेक जीवघेणे शारीरिक आजार होऊ शकतात। नवी मुंबई व पनवेल परिसरात प्रवाशांकडून जादा भाडे मागणे, एखाद्या मार्गाचे भाडे नाकारणे व गैरवर्तन करणे अशी मनमानी रिक्षा व टॅक्सी चालकांकडून होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत। मात्र याबाबत तक्रार देण्यासाठी आरटीओ ऑफिसमध्ये जावे लागते, त्यामुळे प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात। मात्र नवी मुंबई आरटीओने अशा रिक्षा व टॅक्सी चालकांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली असून प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी टोल फ्री नंबर सुरू केला आहे। प्रवाशांना त्रास देणाऱ्या अशा रिक्षा व टॅक्सीवाल्यांना काबूत घेण्यासाठी आरटीओने नवीन क्लुप्ती सुरू केली आहे। प्रवाशांना सहज तक्रार करता यावी म्हणून नवी मुंबई आरटीओने टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे। प्रवाशांशी गैरवर्तन केले तर थेट 1800-225335 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याची सुविधा नवी मुंबई आरटीओने सुरू केली आहे। एखादा टॅक्सी किंवा रिक्षा चालकाच्या विरोधात तक्रार करताना प्रवाशांनी दिनांक, ठिकाण, वेळ, टॅक्सी अथवा रिक्षाचा क्रमांक आणि तक्रारीचे स्वरूप आदी माहिती उपलब्ध करून द्यावी, त्यामुळे कारवाई करण्यास सुलभ होईल, असे आवाहन नवी मुंबईचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी केले आहे। कामोठा सेक्टर 19 मध्ये संजय जाधव व अविनाश बडे या युवकांनी एकत्रित येऊन बॉडी एंजल फिटनेस झोन नामक जिमची निर्मिती केली आहे। या फिटनेस जिमचे उद्घाटन मंगळवारी शेका पक्षाचे जिल्हा सचिव बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। कामोठा सेक्टर 19 मध्ये संजय जाधव व अविनाश बडे या युवकांनी एकत्रित येऊन बॉडी एंजल फिटनेस झोन नामक जिमची निर्मिती केली आहे। या फिटनेस जिमचे उद्घाटन मंगळवारी शेका पक्षाचे जिल्हा सचिव बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद भगत,
सदस्य हरेश केणे, गुरुनाथ भोपी, रवींद्र गोवारी आदी मान्यवरांसह संजय व अविनाश यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या व या जिमचा लाभ महिला व पुरुषांना होणार असून संपूर्ण वातानुकूलित या जिममध्ये अत्याधुनिक मशीन्स ठेवण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले। पनवेल तालुका अंतर्गत कोल्हीकोपर गावामध्ये दुर्गा माता मंदिर बांधण्यात आले आहे। बुधवारी या मंदिराचा जीर्णोद्धार मोठ्या भक्तिमय वातावरणात व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। पनवेल तालुका अंतर्गत कोल्हीकोपर गावामध्ये दुर्गा माता मंदिर बांधण्यात आले आहे। बुधवारी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। कोल्हीकोपर येथील आदिवासी वाडीमध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे मंदिर बांधण्यात आले आहे। यावेळी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी श्रद्धाळू भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदिवासीवाडी कोली या ग्रामस्थांनी जो मंदिर बांधलाय दुर्गा मातेचा, जी प्राणप्रतिष्ठा सोहळा आज साजरा होतोय, त्या सोहळ्यासाठी सर्व आदिवासीवाडीतील लोक आणि भाविक या परिसरातील या ठिकाणी आज आलेले आहेत आणि त्यांच्या या सहभागाने इथे आज सकाळी कळस पूजन होऊन तसेच तुळजा भवानीचा जो जागर असतो तो जागर रात्री इथं पार पडला। रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 4 वाजेपर्यंत जागर चालू होता आणि जे कार्यक्रम ठेवलेले आहेत ते आदिवासी जे आमचे बांधव आहेत त्यांच्या मेहनतीनं त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडतोय। मावळ मतदारसंघाचे खासदार गजानन बाबर यांनी आपला पदभार सांभाळल्यापासून अनेक विकास कामे पूर्णत्वास नेली आहेत व अनेक विकास कामे त्यांनी सुरू केली आहेत। या विकास कामांविषयी अधिक माहिती देण्यासाठी पनवेल येथील शिवसेना कार्यालयामध्ये एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। मावळ निर्वाचन क्षेत्राचे खासदार गजानन बाबर यांनी आपला पदभार सांभाळल्यापासून अनेक विकास कामे पूर्णत्वास नेली आहेत व अनेक विकास कामे त्यांनी सुरू केली आहेत। या विकास कामाविषयी अधिक माहिती देण्यासाठी पनवेल येथील शिवसेना कार्यालयामध्ये एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेसाठी खासदार गजानन बाबर, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील, माजी जिल्हा प्रमुख शिरीष बुटाला, तालुका प्रमुख रामदास पाटील, शहर प्रमुख सुमित ठक्कर, नगरसेवक रमेश गुडेकर, अच्युत मनोरे आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी खासदार गजानन बाबर व बबनदादा पाटील यांनी पनवेलमध्ये करण्यात येणाऱ्या विकास कामाची माहिती दिली। तसेच खासदार गजानन बाबर हे पनवेलच्या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी व त्या जाणून घेण्यासाठी आठवड्याच्या दर बुधवारी शिवसेना शाखा कार्यालयामध्ये उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। त्यांनी ग्रामपंचायत किंवा आपल्या एरियातली काय पत्र मला दिले गेल्या बुधवारी जे पत्र दिले मागणी पत्र, त्या मागणीला अनुसरून मला जे काही देता आलं ते मी त्यांना ताबडतोब दिलं। ते रस्ते असतील, सभामंडप असेल, स्मशानभूमी असेल, गावातला रस्ता असेल, 5 ॲम्ब्युलन्स मी ग्रामीण भागासाठी दिल्या। म्हणजे एक उरणला, पनवेल ग्रामीण, पनवेल नगरपालिका, कर्जत नगरपालिका आणि माथेरान या 5 जे नगर परिषदा आहेत त्यांना मी ग्रामीण भागासाठी सोमो टाटा सोमोच्या ॲम्ब्युलन्स देण्याचं मी शिफारस केलेली आहे आणि ते मंजूर करून देऊन बाकीचे जे काय आता पत्र दिले त्याला सुद्धा मंजुरी कलेक्टरकडून घेऊन काम कर्नाळा असं बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत। प्रकल्प बाधितांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याचे सिडकोने लेखी आश्वासन दिले असतानाही प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या धुडकावून लावत स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याचा उद्दामपणा सिडकोने केला आहे। सिडको अधिकाऱ्यांच्या या अतिरेकी निर्णयाविरुद्ध स्थानिक प्रकल्पग्रस्त संतप्त झाले असून सिडको विरोधात एक सर्वपक्षीय मोर्चा काढून त्यांनी अधिकाऱ्यांना यासंबंधी जाब विचारला आहे। 17 ते 20 ऑक्टोबर दरम्यान सिडकोच्या वतीने सहाय्यक अभियंता पदासाठी निवड प्रक्रिया करण्यात येणार होती। मात्र निवड प्रक्रियेत सिडकोने नवी मुंबई प्रकल्पबाधितांचा समावेश न केल्यामुळे प्रकल्पबाधित संघर्ष समितीचे अध्यक्ष लोकनेता दिबा पाटील यांनी मुलाखती न घेण्याचा इशारा सिडकोला दिला। परंतु तरीही सिडकोने सहाय्यक अभियंता पदासाठी मुलाखत प्रक्रिया सुरू ठेवली।
व प्रकल्पबाधित या पदासाठी पात्र असूनही सिडकोने याकडे दुर्लक्ष केले। याविरुद्ध आपला संताप जाहीर करण्यासाठी मंगळवारी लोकनेता दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वदलीय मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये आमदार विवेक पाटील, शेका पक्षाचे जिल्हा सचिव बाळाराम पाटील, राष्ट्रवादीचे नेते गोपाल पाटील, कॉम्रेड भूषण पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रकाश जितेकर, माजी सभापती प्रमोद भगत, एपीएमसीचे सभापती राजेंद्र पाटील, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील आदी मान्यवरांसह प्रकल्पबाधित उपस्थित होते। या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी पत्रकारांशी बातचीत केली। प्रकल्पग्रस्तांवर सिडकोकडून गेली 40 वर्षे अन्यायच होत आलेला आहे आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्याने आतापर्यंत सातत्याने प्रकल्पग्रस्त लढतच आले, तर लढल्याशिवाय आम्हाला काय मिळालेलं नाही। पण ही पहिली वेळ अशी आहे का एकदा मान्य केलेली गोष्ट सुद्धा नाकारली जाते। त्यासाठी आज आमच्याकडे म्हणजे आंदोलन आहे आणि मागणी आमची एकदम शॉर्ट होती का आमचे जे इंजिनियर झालेले आहेत, एका बाजूला कोणी असं बोलायचं तुमच्याकडे सुशिक्षित नाहीत, आम्हाला पाहिजे त्या क्वालिफिकेशनचे लोक नाहीत, आणि दुसरीकडे मात्र आमच्या क्वालिफिकेशनच्या लोकांना डावळायचा हा जो काही धंदा चाललेला आहे आणि ह्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार देखील आहे। सिडकोला वॉकिंग इंटरव्ह्यू घ्यायला नको आहे, कुठल्या तरी एजन्सीला काम दिलं जातं, करोडो रुपये त्या एजन्सीला दिले जातात आणि त्या एजन्सीने मग त्यांना वाटेल ते उमेदवार त्यांनी द्यायचे आणि तिथं काय काय त्यांच्या त्या एजन्सीकडनं प्रकार होतात ते तुम्हाला आम्हाला सर्वांना मान्य आहे। पण आमची प्रामुख्याने मागणी होती का तुम्ही हे वॉकिंग इंटरव्ह्यू ठेवा। मागच्या वेळेस सुद्धा वॉकिंग इंटरव्ह्यू ठेवल्यामुळे आम्हाला प्रकल्प असताना त्या ठिकाणी न्याय मिळाला आणि आमचे जवळजवळ 25 ते 26 लोक त्या ठिकाणी कामावर जाऊ शकले। आमची आता देखील आमची तीच मागणी होती का ह्या आमचे जे काय आज आहेत 2008 साली जाहिरात काढली, 2009 साली इंटरव्ह्यू घेतल्या, 2-2.5 वर्षामध्ये पुन्हा आमच्याकडे बरेचसे इंजिनियर झालेले आहेत, तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये संधी मिळाली पाहिजे। मग ती संधी देण्याचं जर नाकारत असतील तर त्याला प्रकल्पग्रस्त विरोध केले करतील आणि कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पग्रस्त इंजिनियरना जोपर्यंत शिल्प सामावून घेतलं जाणार नाही तोपर्यंत रस्त्यांवरील वाढत्या अपघातांमुळे दररोज अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे, तर अनेकांना कायमचे अपंगत्व येते। परंतु असे अपघात टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे। यासाठी रोड सेफ्टी फाउंडेशनच्या वतीने दुर्घटना मुक्त भारत अभियान सुरू करण्यात आले आहे। याविषयी जनजागृती करण्यासाठी मंगळवारी दीपक फर्टिलायझर कंपनीमध्ये एका सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते। सध्या दिवसेंदिवस रस्त्यांच्या अपघाताचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे रस्त्याच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडणाऱ्यांची व जखमी होणाऱ्यांची संख्या मोठी आहे। त्यामुळे अशा रस्त्याच्या दुर्घटनेपासून बचाव व्हावा यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे, जेणेकरून एका लहानशा चुकीमुळे आपण स्वतःचा व दुसऱ्या व्यक्तीचा जीव धोक्यात घालू शकतो। दिवसेंदिवस वाढत्या रस्त्याच्या दुर्घटनेमुळे रोड सेफ्टी फाउंडेशनच्या वतीने दुर्घटना मुक्त भारत अभियान सुरू करण्यात आले आहे। या अभियानाचा शुभारंभ रविवारी 23 ऑक्टोबरला कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। याविषयी जनजागृती करण्यासाठी मंगळवारी दीपक फर्टिलायझर कंपनीमध्ये एका सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते। या सेमिनारला मार्गदर्शन करण्यासाठी फाउंडेशनचे चेअरमन बीटी पटेल उपस्थित होते। लोगों में आम धारणा बन गई कि लाइसेंस ले लिया हो गए एक्सपर्ट, इससे ज्यादा उसमें जानने को है ही कुछ, तो जानना ही नहीं चाहते। आज इतनी बड़ी कंपनी में जो इतने कम लोग आए, इसके पीछे यही रीजन है कि लोगों को जानने की उत्सुकता नहीं है कि रोड एक्सीडेंट होने के क्या कारण है, कि इनको रोका भी जा सकता है। कहते अरे वो रोड एक्सीडेंट में मर गया, अरे क्यों मर गया रोड एक्सीडेंट में, क्या कारण था? देखिए पिछली बार अलीगढ़ में रेलगाड़ी का एक रॉड ब्रेक का बाहर निकल गया, प्लेटफॉर्म के ऊपर 4 जन वो एक्सीडेंट में मर गए, प्लेटफॉर्म पर खड़े हुए। दुनिया भर का हंगामा हुआ, पेपरों में भी आया, टीवी में आया। उसका इंक्वायरी कमीशन बैठ गया रेलवे बोर्ड की तरफ से। उससे पहले छत्रपति शिवाजी टर्मिनल पे 2 हवाई जहाजों के पंखे खाली छू गए आपस में, कोई एक्सीडेंट नहीं हुआ, ना कोई नुकसान हुआ, ना कोई मरा, कुछ नहीं हुआ। उसका इंक्वायरी कमीशन बैठ गया। लेकिन रोड एक्सीडेंटों में जब हमारे कितने लोग मारे जाते हैं, कोई इंक्वायरी नहीं। दूर की बात तो आम आदमी तो जाने दीजिए, हमारे राष्ट्रपति ज्ञानी जैल सिंह रोड एक्सीडेंट में मारे, एक मामूली हवलदार ने उनकी खानापूर्ति करके कहानी खत्म कर, ट्रैफिक हवलदार। हमारे राजेश पायलट रोड एक्सीडेंट में 14 जन के साथ में मर गए, दौसा और जयपुर के बीच। गायीची हत्या करण्यास कायद्याने बंदी असतानाही गायीची हत्या करून ते मांस विक्री करण्याचा मोठा उद्योग सध्या गुजरात व महाराष्ट्रात सुरू आहे। नवी मुंबई पोलिसांनी अवैधरित्या गायीचे मांस वाहतूक करणारे 13 ट्रक ताब्यात घेतले आहेत।
ही कारवाई बजरंग दल व विश्व हिंदू परिषद व बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित मिळून केली आहे। नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये गायीच्या मांसाने भरलेला ट्रक ठेवण्यात आला आहे। गायीचे मांस भरलेले जवळपास 13 ट्रक पकडण्यात आले असून त्यांना नवी मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे। ही कारवाई गुजरातमध्ये झाली असून यावेळी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व बीजेपीने एकत्र मिळून गायीचे मांस अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर छापा टाकला। पोलिसांच्या अधिक तपासात या ट्रकमध्ये 10 करोड रुपयांपेक्षा अधिक गायीचे मांस भरले असल्याचे उघड झाले आहे। यावेळी नवी मुंबई नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी पोहोचून या ट्रकवर कारवाई कधी होणार याबाबत माहिती घेतली। या संपूर्ण घटनेविषयी बीजेपीचे पदाधिकारी यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली। जानना चाहेंगे कि क्या वजह है कई गाड़ियों को रोक ली गई है और कहा जाता है कि उसमें गोमांस भरा हुआ है, इसमें कितनी सच्चाई है? अभी सच्चाई तो कंटेनर खुलने के बाद ही पता चलेगा उसमें कितनी सच्चाई है, पर ये शक सभी को है। गुजरात पुलिस को शक है, गुजरात से ये फॉरेंसिक वैन भी यहाँ पर आई हुई है और इनका शक बहुत मायने रखता है। इतने सारे कंटेनर्स हमेशा आते हैं, बट इस बार इस कंटेनर पर क्यों शक किया गया, तो ज़रूर हमें इस पर ध्यान देना चाहिए। अगर गौ मांस उसमें है तो कंपनी को सील कर देना चाहिए और पुलिस वालों को इसमें कोऑपरेट करना बहुत ज़रूरी है। कल रात को ये वैन यहाँ पर 13 जो कंटेनर्स है 13 कंटेनर्स यहाँ पर पकड़े गए, तो कल रात से यहाँ पर अभी तक कुछ भी एक्शन नहीं ली गई है। अब जब हम पुलिस स्टेशन गए थे तब उन्होंने कहा कि नहीं ये आने दो, वो आने दो। ये बहुत सेंसिटिव इशू है, अगर ये सेंसिटिव इशू बढ़ गया तो लोगों के भावनाओं के साथ खिलवाड़ हो सकता है। तो ये पुलिस वालों ने भी इस इशू सीरियसली लेकर जल्दी से जल्दी इस पर निर्णय होना बहुत ज़रूरी है। तसेच पकडण्यात आलेल्या गायीच्या मांसाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांचे रिपोर्ट आल्यानंतरच या अवैध गोमांस विक्रेत्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। कर्नाळा हस्तक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिरातींच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा हस्तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaastak@gmail.com। पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर।